सुप्रभात सज्जन श्रोते हो. आजच्या निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. मागील पद्यरचनेत आपलं पाहून झालं की साधू म्हणजे कोण, साधूला नेमकं जाणावं कसं. तर हा जो मनघट आहे हा मनघट मायावी आहे. आता मनघट, आता घट याचा अर्थ कंटेनर, भांड. मन हे भांड आहे आणि त्या मनामध्ये जो आशय आहे त्याला कंटेंट ऑफ माइंड म्हणतात. म्हणून मनरूपी भांड्यातला आशय ज्याला नीट पाहायचा असतो त्याला प्रथम हा मायावी मनघट, म्हणजे बघायला गेलं तर मन असं काही अस्तित्वात नाहीये. फक्त आणि फक्त आपली जी अंतरीची चेतना आहे ती ज्या ज्या विषयात गुंतलेली असते त्या त्या विषयात गुंतलेल्या चेतनेसहित, म्हणजे विषय म्हणजे मॅटर आणि चेतना म्हणजे एनर्जी, मॅटर आणि चैतन्य याचा जो संघ असतो त्या संघालाच खऱ्या अर्थाने कंटेंट ऑफ माइंड म्हणतात. आणि बऱ्याच वेळेला हा जो कंटेंट ऑफ माइंड असतो अशा मनाला कंडिशन माइंड म्हणतात. म्हणजे आपल्या मना बघायला गेलं तर हृदयामध्ये किंवा संपूर्ण अंतर्गत चेतनेचंच कार्य चालू असतं. त्यातील काही चेतना वेगवेगळे विचार, ग्रह, पूर्वग्रह, संस्कार यामध्ये अडून असते आणि ग्रह, विचार, पूर्वग्रह, संस्कार याच्यामध्ये अडून राहिलेली किंवा एनलॉक झालेली, बंद झालेली जी चेतना असते अशी चेतना आणि त्या चेतनेशी संबंधित विषय याने हे मनरूपी भांड भरलेलं असतं. आता हे जे विषय आहेत ते तपासून पाहायचे असतील तर हे मनरूपी भांड प्रथम आपण नष्ट केलं पाहिजे. म्हणजे मनरूपी भांड्यातील सर्व वस्तू एकतर आपण बाहेर काढून पाहिल्या पाहिजेत किंवा मनघट फोडून जर आपण आत पाहिलं तर मनघट फुटला की आतील वस्तू ज्या मॅटर आणि एनर्जी म्हणून एनलॉक झालेल्या असतात त्यातील एनर्जी वेगळी होते आणि मॅटर वेगळा होतो. म्हणजे ज्या वेळेला आपलं मन एखाद्या विषयामध्ये गुंतलेलं असतं त्यावेळेला आपण तो गुंतलेला विषय जो आहे त्याचं आपण निरीक्षण करत नाही. परंतु जेव्हा आपल्याला कळतं की आपण कळत न कळत परंपरेत गुंतलेलो आहोत तेव्हा परंपरा जसं आपण तपासून पाहायला लागतो तस तसं परंपरेचं विषरूपी मॅटर असतं, सबस्टन्स असतं, ते दूर होतं आणि त्यातील शुद्ध चेतना मोकळी होते. हे जर आपल्या लक्षात आलं तर हा जो साधू असतो तो प्रथम मनोघट फोडतो आणि मनोघट फोडल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की त्या मनोघटामधील जे जे विषय आहेत ते ते विषय सबस्टन्स, मॅटर म्हणून चैतन्याशी निगडीत असल्यामुळे मॅटर आणि एनर्जी यांच्या संपर्कातून जी आपली चेतना एनलॉक होते त्या एनलॉक बंदिस्त चेतनेलाच खऱ्या अर्थाने मनमाया रूपी भांड्यातील चैतन्याचं प्रदूषण म्हणतात. म्हणून जेव्हा चैतन्य विषयातून मोकळं होतं तेव्हा आपलं लक्षात येतं की खरं पाहायला गेलं तर माणसाने जन्माला येताना आपल्यावर जी प्राणशक्ती आणलेली आहे ती प्राणशक्ती म्हणजे शुद्ध चेतना आहे. त्या शुद्ध चेतनेचा जेव्हा आपण नीट त्याचं अवलोकन न करता त्या शुद्ध चेतनेचा जेव्हा आपण मटेरियल हॅपीनेस साठी किंवा मटेरियल लिव्हिंग साठी वापर करतो तेव्हा ती शुद्ध चेतना मटेरियल हॅपनिंग मध्ये अडकून जाते आणि आपल्या जीवनामध्ये अनेकानेक जे ब्लॉकेजेस निर्माण होतात त्यालाच कंडिशनिंग ऑफ माइंड म्हणतात. म्हणून व्हॉट इज माइंड? माइंड इज द कंटेंट ऑफ माइंड. म्हणून कंटेंट ऑफ माइंड समजून घेताना प्रथम हा मनरूपी भांड फोडावं लागतं आणि त्यातील कंटेंट जेव्हा समजून घेतो तेव्हा कळत न कळत आपण परंपरेने स्वीकारलेल्या अनेक चुकीच्या गोष्टीमध्ये आपली चेतना बंदिस्त आलेली असते. ती बंदिस्त चेतना जर आपण पुन्हा मुक्त करू शकलो तर त्यावेळेला जो चमत्कार घडतो तो चमत्कार आपण मागच्या काव्यामध्ये साधू जाणताना तो चमत्कार काय घडतो ते पाहिलेला आहे. साधू आपला मनोघट फोडतो आणि शुद्ध चेतनेचं निरीक्षण करतो आणि ते शुद्ध चेतनेचं निरीक्षण करता करता ती चेतना विषय रूपेवर उठणारच नाही. मनाची चेतना मनामध्येच जर दबून गेली, जसा झरा
जमिनीच्या वर न येता जमिनीच्या आतच प्रशस्त झाला, तर झरा भूबाहेर न येता झरा पृथ्वी बाहेर न येता आतल्याच झऱ्याला आपलं स्वरूप सागरासारखं विशाल आहे दिसेल. तसंच आपलं चैतन्य जर विषयाला धरून बाहेर आलं नाही तर आतल्या आतच ते चैतन्य स्वयं चैतन्य देव स्वतःच चैतन्याचा देव म्हणून खऱ्या अर्थाने विशाल विराट चैतन्य देवाची आपल्याला अनुभूती येईल असं मागच्या निरूपणात सांगून झालं. त्याच्याशी संबंधित आता हे पुढचं निरूपण आहे. सर्वंकष आत्मप्रभुता म्हणजे आत्म्याचे प्रभुत्व आत्म्याची सत्ता ही सर्वंकष आहे. म्हणजे आत्मा ऑमनी प्रेझेंट आहे, आत्म्याची सत्ता ऑमनी पोटंट आहे आणि आत्माच हा सर्वार्थाने ऑमनिशंट म्हणजे सर्वज्ञ आहे. आता हे पाठचं झाल्यानंतर आजचं सर्वंकष आत्मप्रभुता आहे जे निरूपण आहे ते पाठच्या निरूपणासंदर्भात आपण जर तपासलं तर आता पुढे ऐका. आता सारे स्पष्ट झाले मनघट फुटला माया नाशे मनोमय कोश फिटला. सर्वसाधारणपणे प्राणमय अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, कोश विज्ञानमय कोश आणि आनंद कोश किंवा आनंदमय कोश अशा 5 तऱ्हेचे कोश माणसाच्या अंतरंगात असतात. त्यातील हा जो मनोमय कोश आहे हा मायारूपी कोश आहे. तो मागच्या निरूपणासंदर्भात आपण जर पुढे आलो तर आता लक्षात येईल. आता सारे स्पष्ट झाले मनघट फुटला माया नाशे मनोमय कोश फिटला. मनाचं भांड फुटलं आणि त्या मनातील मायारूपी कंडिशन म्हणजे आपणाला वेळोवेळी अडचणीत आणणाऱ्या अशा संस्कारबद्धता रूपी ज्या गोष्टी आहेत त्यालाच आपण माया म्हणतो. म्हणून मनघट फुटला मनाचं भांड फुटलं आणि त्या मनघटामध्ये जे चैतन्य विविध विषय वस्तू ग्रह पूर्वग्रह यामध्ये आपण त्यांना न तपासून पाहता त्यामध्ये जे चैतन्य अडकलेलं आहे ते मोकळं झालं. म्हणून मनघट फुटला आणि मनातील चैतन्य मुक्त झालं. यालाच म्हणायचं मनोमय कोश फिटला. म्हणजे मनरूपी कोश नष्ट झाला. मनोमय कोश, कोश म्हणजे आवरण, चैतन्यावरती असलेलं मनमायारूपी आवरण नष्ट झालं आणि आतील शुद्ध चेतनेला आपलं दर्शन झालं असा या पहिल्या कडव्याचा अर्थ आहे. आता सारे स्पष्ट झाले मनघट फुटला माया नाशे मनोमय कोश फिटला. दुसरं कडवं घडा फुटता चैतन्य निधान प्रकटले स्वस्वरूपे आपैते चैतन्य देव स्वयं देव म्हणून उभे टाकले. आता मनरूपी घडा फुटला मनोमय म्हणजे चैतन्यावरती मनोमय म्हणजे मनरूपी कोश जे आच्छादन होतं ते नष्ट झालं आणि मनोमय कोश गेला, मनघट फुटला आणि आतील शुद्ध चेतना आणि त्याचा साठा चैतन्य निधान आपल्या समोर प्रकट झालं आणि मनोमय कोश नष्ट झाला, मनघट फुटला, आतील शुद्ध चेतना चैतन्य देव म्हणून आपणच आपल्याशी प्रकट झाली. म्हणून घडा फुटला चैतन्य निधान म्हणजे चैतन्याचा साठा प्रकटले. घडा फुटला आणि चैतन्याचे निधान म्हणजे चैतन्याचा संचय प्रकट झाला. स्वस्वरूपे आता ह्या चैतन्य देवाला स्व म्हणजे आत्मा म्हटलेला आहे. स्वस्वरूपे म्हणजे आत्मा आत्मरूपाने आपैते म्हणजे अनायासे सहजासहजी चैतन्य देव स्वयं देव म्हणून उभे टाकले. म्हणजे घडा फुटला आणि आतील जे शुद्ध चैतन्याचं निधान आहे, चैतन्याचा संचय आहे, तोच आपैते म्हणजे अनायासे सहजासहजी स्वस्वरूपे आत्मा म्हणून, स्वरूप म्हणून, चैतन्याचा देव म्हणून, स्वयं देव म्हणून स्वतः पुढे म्हणजे साधका पुढे उभा टाकला. सारस मन नष्ट आलं, मनोमय कोश नष्ट आला की आतील जे चैतन्याचं निधान असतं त्याला चैतन्य देव म्हणतात आणि हा चैतन्य देव स्वस्वरूपे आत्मा या स्वरूपामध्ये साधकासमोर उभा राहतो आणि तेव्हा साधकच स्वयं देव साधकाला लक्षात येते की आपण जो देव पाहतो आहोत तो देव म्हणजे आपणच आहोत. म्हणून घडा फुटता चैतन्य निधान प्रकटले स्वस्वरूपे आपैते
चैतन्य देव स्वयं देव म्हणून उभे टाकले. तिसरं कडवाय देव शोधक स्वयं देव, साधू जाणता स्वयं साधू, दिव्यत्व साधुत्व भेटी लागी तळमळे जीव, पाही आपण आपणासी साधू शिव. म्हणजे देव शोधणारा स्वतःच देव असतो, साधुत्व जाणणारा स्वतःच साधू असतो, दिव्यत्व साधुत्वासाठी जो शोधक असतो तो स्वतःच दिव्यत्व आणि साधुत्व असतो, आणि शिव शोधणारा जो जीव असतो तो स्वतःच शिव असतो. म्हणजे जसं ऑब्झर्वर इज ऑब्झर्व कृष्णमूर्ती म्हणतात, निरीक्षण करणारा ज्याचं निरीक्षण करतो ते तो स्वतःच असतो. म्हणजे पाहणारा जे पाहतो तेच असतो, तसंच शोधणारा जे शोधतो ते स्वतःच तो असतो. म्हणून देव शोधक, देवाला शोधणारा स्वयं देव, देवाला शोधणारा स्वतःलाच आपण देव आहो हे जाणतो. साधू जाणता स्वयं साधू, साधूला जाणू पाहणारा स्वतःच स्वयं साधू, स्वतःच साधू असतो. दिव्यत्व साधुत्व भेटी लागी तळमळे जीव. देवाचं दिव्यत्व आणि साधूचं चांगुलपण हे जे अनुक्रमे गुण आहेत, तर देवाचं दिव्यत्व आणि साधूचं साधुत्व भेटी लागी, त्याची आपणाला भेट व्हावी. देवाच्या दिव्यत्वाची आणि साधूच्या साधुत्वाची, देवाच्या दिव्यत्वाची आणि साधूच्या साधुत्वाची आपणाला भेट व्हावी. म्हणून जो जीव तळमळतो त्या जीवाच्याच लक्षात येतं की दिव्यत्व आणि साधुत्वासाठी तळमळणारा जीव, तळमळणारा जीव हा स्वतःच साधू आहे, शिव आहे, आणि त्यामुळे साधुत्व आणि शिवत्व स्वतःमध्येच आहे. देव शोधणारा स्वतः देव असतो, साधू जाणू पाहणारा स्वतः साधू असतो, दिव्यत्व साधुत्व भेटीसाठी तळमळणारा जीव स्वतःच दिव्यत्व आणि साधुत्व म्हणून स्वतःला पाहतो. पाही आपण आपणासी साधू शिव. आणि सरते शेवटी साधकच स्वतःला साधू आणि शिव, साधुत्व आणि शिवत्व या गुणाने पाहतो. इथे कृष्णमूर्ती असं म्हणतात, ऑब्झर्वर इज ऑब्झर्व. तेच सूत्र या तिसऱ्या कडव्यात सांगितलेलं आहे. आता चौथं कडवं, लग बघ तग मग थांबता, शोध कार्य संपता, मी माझे पण नासता, चित्ताये निवांतता, तव साक्षात्कारे प्रकटे आत्मदेवता. एकदा देव साधू शोधण्याचं काम नष्ट झालं, तगमग थांबली, आणि शोधकाला साधकाला कळलं की देव शोधणारे जे आपण आहोत तो आपणच स्वतः देव आहोत. साधू शोधणारा जो मी आहे तो मी साधूच आहे, आणि देव आणि साधू आपणच आहोत. त्यामुळे आपल्यामध्ये देवत्व आणि साधुत्व ती ब्रह्मचेतना म्हणून भरून राहिलेलं आहे हे शोध घेणाऱ्याला कळतं. आणि शोधकच साधू शिव असतो, आणि शोधकच साधुत्वाने आणि शिवत्वाने परिपूर्ण असतो. त्या कारणाने हे एकदा प्राप्त झालं की लग बघ तग मग थांबता, शोध कार्य संपदा. आता जीवाची लगबग तगमग अस्वस्थता बेचैनी थांबते आणि शोध कार्य पूर्णत्वास जातं. आणि त्याच वेळेला मी माझे पण नासता. देव शोधणारा आता देवच असतो, म्हणजे त्याचा वैयक्तिक मी आणि माझे पण देव शोधताना नष्ट होतं. म्हणून देव शोधताना देव होतो, आणि शोधक सुरुवातीला जो मी माझेपणाने मर्यादित असतो त्याचं ते मर्यादित पण नष्ट होतं. म्हणून देव शोधताना शोधणारा देव, साधू शोधणारा साधू, देव आणि साधू जो स्वतः आहे त्याच्याजवळ दिव्यत्व आणि साधुत्व आहे. त्या कारणाने अनायसे त्याचं मी माझेपण एक क्षुद्रत्व नष्ट होतं. म्हणून लग बघ तग मग थांबता, शोध कार्य संपता, मी माझेपण नासता. आता मी माझेपण हे आपलं जे क्षुद्रत्व आहे, आपलं हे जे लहान असणेपण आहे, आपलं हे जे लघुत्व आहे ते संपतं. आणि लघुत्व संपल्यामुळे लघुत्व नष्ट झालं याचा अर्थच अणूलाच आपण आकाश आहोत याची जाणीव झाली, बिंदूलाच आपण सिंधू आहोत याची जाणीव झाली, शोधणाराच आपण देव आहोत हे समजून शोधणाराच साधू झाला, देव झाला. आणि साधुत्व आणि दिव्यत्वाचं अमर्यादित चैतन्याचं असणे पण त्याला प्राप्त झालं.
तेव्हा त्याचं मर्यादित मी माझे पण नष्ट झालं. म्हणून लग बग तग मग थांबता शोध कार्य संपता मी माझे पण नासता चित्ता ये निवांतता. आणि चित्ता, आता चित्त हे भांडण नव्हे तर संपूर्ण देहातील चैतन्य, यालाच आता आपण शुद्ध चेतना ब्रह्मचेतना म्हटलं. त्याच्यातील कंडिशनिंग, त्याच्यातील साचलेपण प्रदूषण नष्ट आलं. मनोमय कोश त्याच्यावरचं आवरण नष्ट आलं. त्याच्यावरचं घटरूपी आवरण नष्ट आलं. भांड नष्ट आलं. मनाचा कोश नष्ट आला. आतील चेतना शुद्ध स्वरूपातील घडली. ती चेतना म्हणजेच साधू, ती चेतना म्हणजेच देव. हे ज्याला कळलं तो स्वतःच साधू आणि स्वतःच देव. त्यामुळे स्वतःच त्याच्याजवळ दिव्यत्व आणि साधुत्व आलं आणि त्यामुळे त्याचं क्षुद्र मी माझे पण नष्ट आलं. आणि म्हणून आता आतील संपूर्ण चेतना निवांत झाली. म्हणून लग बग तग मग थांबता शोध कार्य संपता मी माझे पण नासता चित्ता ये निवांतता. आणि साधक आतून पूर्णपणे शांत निवांत झाला. तव साक्षात्कारे प्रकटे आत्मदेवता. आणि जेव्हा संपूर्ण चेतना निवांत होते तेव्हा त्या चेतनेमध्येच आत्मदेवता प्रकटली, तिचा साक्षात्कार झाला अशी जाणीव होते. जेव्हा खऱ्या अर्थाने आपण पूर्ण शांत निवांत असतो तेव्हा पूर्ण शांत निवांत असणं म्हणजे आपलं चैतन्य अत्यंत, ज्याला आपण कोरं म्हणतो, वर्जिन म्हणतो, ज्या चैतन्यात कुठलाच दोष नाही, असं चैतन्य जेव्हा आपल्या अंतरंगात साचून राहतं तेव्हा ती व्हर्जिन एनर्जी म्हणजे प्रदूषण रहित चैतन्य ते असतं. ते प्रदूषण रहित चैतन्याच आपणाला, ज्या चैतन्यामध्ये आता मॅटर नाही, संसाराचं सुखदुःख नाही, अपेक्षा नाही, आशा नाही, इच्छा नाही, सद्विचार नाही, काही नाही, अशी शुद्ध चेतना जेव्हा अंतरंगात शांत निवांतपणे दीर्घ प्रदीर्घ काळ स्थिर शाश्वत होते तेव्हा त्या चेतनेतून आत्मदेव साक्षात्कार रूपान प्रकटतो. आत्मदेव साक्षात्कार रूपान प्रकटणं याचा अर्थ मी माझे पण नष्ट होऊन चेतना म्हणून विथ बॉडी किंवा विदिन बॉडी आणि विदाउट बॉडी चेतना म्हणून शरीराच्या आत आणि शरीर बाह्य केवळ आणि केवळ चेतनाच आहे. शरीराची भिंत सुद्धा आता नाही. म्हणून एनर्जी विथ इन बॉडी, एनर्जी विथ आउट बॉडी, शरीराच्या आतील चेतना आणि शरीराची बाहेरील चेतना. आतील चेतनेला आत्मा म्हणतात, बाहेरील चेतनेला परमात्मा म्हणतात. पण आता बॉडी, शरीर हे भिंत म्हणून उरलंच नाही. म्हणून शरीर रूपी भिंत पडली. जसा मनाचा घट फुटला तसे कायारूपी भिंत फुटली आणि अंतर्बाह्य संपूर्ण एकच चेतना दिसायला लागली. आणि ही चेतना केवळ आणि केवळ परमपूर्ण चेतना आपणच आहोत असं मी माझेपणाचा भाव न येता सुद्धा साधकाला जेव्हा जाणवतं की हे संपूर्ण विश्व चेतना म्हणजेच आपण आहोत, तेव्हा ही जी त्याच्या जाणीवेची महाव्याप्ती आहे, ही जी त्याच्या जाणीवेची चैतन्य जाणीवेची विश्वात्मकता आहे, ती ही चैतन्य जाणीवेची विश्वात्मकताच त्याला स्वाभाविकपणे सुचवते हे विश्वची माझे घर आणि अखिल अस्तित्व म्हणजे आपण आहोत अशी ही जी जीवाची भावावस्था आहे. जेव्हा मनाचा घट, मनमाया घट फुटतो, मनाचा मनोमय कोश म्हणजे मनोमय आवरण नष्ट होतं, मन घट फुटतो, तेव्हा आतील शुद्ध चेतना आणि बाहेरील चेतना ही एकच आहे कळतं. कारण मनाचं भांड फुटलं परंतु आता शरीराचंही भांड फुटलं. कायेच्या आतील ती विदिन एनर्जी आणि शरीराच्या बाहेरील ती विद आउट एनर्जी. आता शरीरच गेलं, आतलं आणि बाहेरचं एकच झालं आणि ही सर्वंकष अंतर्बाह्य चेतना हेच आपलं विश्वात्मक रूप. ही जेव्हा जाणीव मी पासून दॅट तत्पर्यंत विशाल झाली तेव्हाच आपल्याला आपल्या विश्वात्मकतेचा अनुभव आला आणि हा अनुभव म्हणजेच आत्मदेवतेचा साक्षात्कार. नीट समजून घ्या सर्व निवेदन. लग बग तग बग थांबता शोध कार्य संपता मी माझे नासता चित्ताची निवांतता
तो साक्षात्कारे प्रकटे आत्मदेवता. म्हणजे आपणच संपूर्ण अस्तित्व आहोत. हा साक्षात्कार, हाच त्या विश्वचेतनेचा साक्षात्कार. आणि विश्वचेतनाच आपलेपणाने सर्वत्र प्रेम व्हावे आत्मीयतेने भरून राहिलेली आहे. म्हणून आत्मीयता, विश्वप्रेम, सर्वाप्रती प्रेम यालाच आत्मा म्हणतात. आणि सर्वाप्रती प्रेम भाव आणि आपलेपण हाच तो आत्मा. आपणच संपूर्ण अस्तित्वाचं मूळ चेतन आहोत हे ज्याला कळतं त्याच्या पुढे ही विश्वचेतना आत्मदेव म्हणून प्रकट होते. हाची आत्मदेव सर्वाभूती भगवंत, जीवांचा शिव, संतांचा विठ्ठल, सांगे सर्वान ओलांडावी कदापि नीतिमत्तेची शिव. हा जो आत्मदेव आहे हाच सर्व प्राणी मात्रांमधला भगवंत आहे. भग याचा अर्थ चैतन्यच आहे. सर्व प्राणी मात्रांच्या आत असलेलं चैतन्य आणि प्राणी मात्रा बाहेर असलेलं चैतन्य जर सर्व प्राणी मात्रांना आपला देह आणि देहबुद्धी, आपलं मन याचा नाश करता आला तर आतील चैतन्य आणि बाहेरील चैतन्य म्हणजे सर्वाभूती भगवंत, तोची सर्व बाह्य भगवंत, म्हणजे आत आणि बाहेर काहीच नाही. इथून तिथून एकच विश्वचेतना आहे, ब्रह्मचेतना आहे हे लक्षात येणं, त्यालाच म्हणतात हाची आत्मदेव सर्वाभूती भगवंत. सर्वांच्या हृदयात जो चैतन्य देव म्हणून आहे तो हा भगवंत म्हणजे हाच आत्मदेव. त्याला जीवांचा शिव. जीवाच्या आत जो आत्मा आहे त्याला भगवंत म्हणतात, किंवा जीवाच्या आत जो आत्मा आहे त्याला कल्याणकारी शिव म्हणजे शंकर म्हणतात. हाची आत्मदेव सर्वाभूती भगवंत, जीवांचा शिव. संत लोक याच आत्म्याला विठ्ठल विशेषत्वाने उभा असलेला चैतन्याचा पुतळा जो विठ्ठल, तो जो बाहेर करकटेवर पाय विटेवर ठेवून विटेवर पंढरपुरात आहे, तोच संतांच्या हृदयामध्ये आत्मदेव भगवंत शिव किंवा विशेषत्वाने चैतन्याचा पुतळा म्हणून जो विठ्ठोबा म्हणून उभा आहे तो विठ्ठल. म्हणून आत्मदेव हाच सर्वांच्या हृदयातील भगवंत आहे, हाच जीवांच्या हृदयातील शिव आहे आणि यालाच संत विठ्ठल म्हणतात. हाची आत्मदेव सर्वाभूती भगवंत, जीवांचा शिव, संतांचा विठ्ठल, सांगे सर्वा न ओलांडावी कदापि नीतिमत्तेची शिव. शिव हे जसं कल्याणकारी देवाचं शंकराचं नाव आहे तसंच शिव याचा एक अर्थ मर्यादा आहे. म्हणून सर्व प्राणी मात्रांमध्ये असणारा भगवंत, जीवांचा शिव, संतांचा विठ्ठल सर्वांना, आपणा सर्वांना सांगतो की कधीही तुम्ही नीतिमत्तेची शिव म्हणजे वेस मर्यादा ओलांडू नका. असो किती, आणि ही मर्यादा ओलांडू नका सांगताना 6वं कडवं आलेलं आहे. असो कितीही गुणधन बल ऐश्वर्य संपदा, तरी नसावा अभिमान तैसी हंता, स्वभावे धारी सहज नम्रता, तोची संत साधू लाभे ज्या सर्वंकष आत्मप्रभुता. सर्वंकष आत्मप्रभुता म्हणजे आत्म्याचं संपूर्ण वैभव जर प्राप्त व्हायचं असेल तर कुणाही जवळ कितीही गुण असो, धन असो, बल असो, ऐश्वर्य असो, संपदा असो, असो कितीही गुण धन बल ऐश्वर्य संपदा, परी नसावा अभिमान तैसी अहंता. परंतु अभिमान आणि अहंता अजिबात असता कामा नये. स्वभावेधारी सहज नम्रता, अत्यंत सहज भावाने ज्याने नम्रता धारण केली तोची संत साधू, त्याला साधू किंवा संत म्हणतात. आणि अशाच साधू संताला लाभ हे या सर्वंकष आत्मप्रभुता. म्हणजे कुणाही जवळ किती गुण धन बल ऐश्वर्य संपदा असली तरी सुद्धा कुणाही जवळ किंचित सुद्धा अभिमान किंवा अहंता असू नये. स्वभावेधारी सहज नम्रता, सहज भावे सहजासहजी ज्याच्या अंगी नम्रता आहे तोची संत साधू, त्यालाच साधू संत म्हणतात. आणि अशा सहज नम्र असलेल्या साधू संतालाच लाभ होतो. ज्या अशा साधू संतालाच लाभ होतो किंवा जो असा साधू संत असतो त्यालाच लाभ होतो. कसला? सर्वंकष आत्मप्रभुता म्हणजे आत्म्याच्या सर्वंकष सर्वात्मकतेची, सर्व शक्तिमानत्वाची आणि त्याच्या सर्वज्ञतेची प्रभुता, सत्ता
अशाच साधू संतांना जे सहज नम्र आहेत त्यांना प्राप्त होते. आणि म्हणून सर्वांनी आपल्याजवळ किती गुण असेल, धन असेल, बल असेल, ऐश्वर्य असेल, संपदा असेल, तरी सुद्धा कोणीही त्याचा अभिमान किंवा अहंता धारण करू नये. जो सहजासहजी नम्र असतो त्याला संत साधू म्हणतात. आणि अशा संत साधूला लाभे ज्या, म्हणजे अशाच संत साधूला सर्वंकष आत्मप्रभुता, आत्म्याचं संपूर्णपणे ऐश्वर्य लाभतं. म्हणून आत्म्याचं ऐश्वर्य कुणाला लाभतं अशा अर्थाचं हे काव्य किंवा अभंग आहे. सर्वंकष आत्मप्रभुता या शीर्षकाचं पुन्हा एकदा सरळ म्हणतो आणि नंतर हे निरूपण संपन्न होईल. आता सारे स्पष्ट झाले, मनघट फुटला, मायानाशे मनोमय कोश फिटला, घडा फुटता चैतन्य निधान प्रकटले, स्वस्वरूपे आपैते, म्हणजे सहजासहजी आपले आपण, स्वस्वरूपे आपैते चैतन्य देव स्वयंदेव म्हणून उभे ठाकले. देव शोधक स्वयंदेव, साधू जाणता स्वयं साधू, दिव्यत्व साधुत्व भेटी लागी तळमळे जीव, पाही आपण आपणासी साधू शिव. लग बग तग मग थांबता, शोध कार्य संपदा, मी माझे पण नासता, चित्ताये निवांतता, तो साक्षात्कारे प्रकटे आत्मदेवता. हाची आत्मदेव सर्वाभूती भगवंत, जीवांचा शिव संतांचा विठ्ठल, सांगे सर्वान ओलांडावी कदापि नीतिमत्तेची शिव. असो कितीही गुणधन बल ऐश्वर्य संपदा, परिणसावा अभिमान तैसी हंता, स्वभावेधारी सहज नम्रता, तोची संत साधू लाभे ज्या सर्वंकष आत्मप्रभुता. म्हणून सर्वंकष आत्मप्रभुता म्हणजे काय हे आपण नीट सर्वांनी नीट श्रवण, ध्यान, चिंतन, मनन, निधिध्यासनाद्वारे आत्मसात करावं. आणि ती सर्वंकष आत्मप्रभुता आपणा सर्वांना त्या प्रभूच्या, त्या आत्मप्रभूच्या कृपेने लाभावी असं सुचिंतन करतो. आणि आजचं हे निरूपण येथेच थांबवतो. अस्तु, धन्यवाद, सुदिन, सुप्रभात.